कुणी रेंज देता का रेंज असे म्हणण्याची वेळ शिरशिंगेंच्या लोकांवर आली आहे. जवळपास गेले 2-3 महिने झाले विस्कळीत झालेली BSNLची सेवा अजूनही सुरळीत झालेली नाही. BSNL या सरकारी कंपनीचा एवढा मोठा भारतभर विस्तार असताना देखील एखादे उपकरण जर बंद पडले तर दुसरे उपकरण उपलब्ध नसल्याची कारणे देखील अधिकारी देत आहेत. शिरशिंगे गावात एकमेकांशी संपर्क करणे देखील कठीण झाले आहे. वारंवार BSNLची रेंज नसते, त्यामुळे एखाद्या वेळी प्रसंग कोणताही उद्भवला तर संपर्क कोणाला करणे देखील कठीण झाले आहे. याबाबत गावचे सरपंच यांनी देखील वारंवार BSNLचे लक्ष वेधले असून मात्र अधिकारी नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत आहेत. शिरशिंगे परिसरात महिन्यातले 8 दिवस फक्त रेंज असते, तर बाकी दिवस BSNLची सेवाच मिळत नाही. त्यामुळे BSNLचे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यामुळे BSNLच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा गावातील सगळे फोन आणून आपल्याला गिफ्ट देतो असा इशारा शिरशिंगे ग्रामस्थांनी दिला आहे. भिकाजी दोंड, कोकण लाईव्ह ब्रेकिंग, शिरशिंगे. आम्ही सगळे टावरच्या निमित्ताने जमलेलो आहोत आणि जे टावर आहे परंतु रेंज नाही आहे. कधी कधी त्याचं 2Gचं तिथे कार्ड नसल्यामुळे जे आमचे सगळे शेतकरी वर्ग आहे आणि त्यांचा छोटा मोबाईल असल्यामुळे त्या मोबाईलला रेंज मिळत नाही. BSNLला वारंवार विचारणा केला असता BSNLने सांगितलं की आपल्याकडे 2Gचं कार्ड उपलब्ध नाही आहे म्हणून. तरी परंतु तिथे आमची सगळ्या गावावाल्यांची अशी विनंती आहे की त्यांनी 2Gचं कार्ड बसवावं आणि पूर्वस्थितीत हा टावर सुरू करावा. आमच्या गावात BSNLचं टावर असून काही लोकांना फायदा मिळत नाही. हे बारके मोबाईल त्यांना रेंज मिळत नाही. जवळजवळ 700-800 मोबाईल छोटे आहेत, त्यांना चार्जिंग करून त्याचा काही उपयोग नाही. तरी येत्या 15 दिवसात जर चालू नाही झालं असेल तर आम्ही रिचार्जचे पैसे घेणार तुमच्याकडून, पण मोबाईल पण तुमच्या ऑफिसमध्ये जमा करणार आहोत, एवढं आमचं तुम्हाला विनंती आहे.